Students, today we study practice set 2.2 from topic number 2, real numbers. Question is, prove that 3 plus root 5 is an irrational number. 3 अधिक वर्गमूळ चिन्हात 5 ही अपरिमेय संख्या दाखवायची. अशा प्रकारे उदाहरण सोडवताना आपल्याला ॲझ्युम करावं लागतं. सपोज सपोज 3 plus root 5 is a rational number. इथं आपण असं मांडलं, प्रूव्ह करायचं इरेशनल, मानायचे आपण रॅशनल. रूट 3 plus 5 is rational number. Therefore write 3 plus root 5 is equal to a upon b and b is not equal to 0. a and b are integers. हे आपण कशावर लिहिलं, ते डेफिनेशन आहे रॅशनल नंबरची. द नंबर in a upon b form and b is not equal to 0, such a number is called a rational numbers. आपण रॅशनल मांडलंय म्हणून आपण दाखवलं इथं. देअरफॉर हे 3 इकडे प्लस आहेत, हे आरजेसला घ्या, मायनस होतील. इस बिकम्स रूट 5 इक्वल टू a upon b -3. फॉर दिस इक्वेशन फर्स्ट. काय प्रूव्ह केलं आपण, दाखवलं काय, रूट 5 इज इक्वल टू a अपॉन b -3. इक्वेशन 1च्या या ही LHS डावी बाजू आहे आणि ही RHS आहे. LHS ऑफ इक्वेशन 1 इज रूट 5 काय इरॅशनल आहे, इज इरॅशनल. अँड ही जी RHS जी आहे ती रॅशनल आहे. आपण त्रिकस गुणाकार केला, क्रॉस प्रोडक्ट केला, तिथं a -3 अपॉन b असं होईल इथं. देअरफॉर अँड RHS ऑफ इक्वेशन 1 इज रॅशनल. तर आपण इक्वेशन 1 ची डावी बाजू इरॅशनल दाखवली आणि उजवी बाजू आपण काय दाखवली, रॅशनल दाखवली. आता आपल्या इथं काय सांगतो इथं बघा, मग हे दोन्ही ॲट टाइम शक्य नाही. इरॅशनल इज इक्वल टू रॅशनल शक्य नाही. सो वी राईट धिस इज कॉन्ट्रॅडिक्टरी. ही विरोधाभास आहे, कॉन्ट्राडिक्टरी, हे अशक्य आहे. सो देअरफॉर थ्री प्लस रूट 5 is a rational irrational number. This is your answer. 3 plus root 5 is a irrational number. Then take example number 3. From this, represent the number root 5 and root 10 आहे. त्यातलं मी एक घेतलं रूट 10 ऑन अ नंबर लाईन. रूट 10 ही संख्या आपल्याला नंबर लाईन दाखवायची आहे. फर्स्ट ड्रॉ नंबर लाईन, संख्या कशा काढा. टेक ओरिजिन 0 अँड टेक 1 युनिट डिस्टन्स. हे अंदाजे तुम्ही 2 वर असं मी एक असे मार्किंग करत गेले.
4 6 8 10 इकडे एक मार्क गेलेला आहे. आवश्यक तेवढे नंबर घेतलेत 1 2 3 4 नंबर आणि वर ओरिजिनच्या आर एस ला पॉझिटिव्ह नंबर असतात, एल एच एसला निगेटिव्ह नंबर असतात. आता इथं आपल्याला √10 दाखवायचे आहे. दिस डिस्टन्स इज कॉल्ड 1 युनिट डिस्टन्स. इथून इथंपर्यंत 1 युनिट मला डिस्टन्स, इथून इथंपर्यंत 1 युनिट, इथून इथंपर्यंत 1 युनिट असं म्हणायचं. सो सपोज आपल्याला √10 दाखवायचं आहे इथं. सो टेक दिस डिस्टन्स, ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन ॲट 3 बाय युजिंग प्रोटेक्टर और सेट स्क्वेअर. दोन्हीपैकी एखादा पॉईंट घेतला मी 90 ला बरोबर draw this line. This is the 90 degree. हे 90 असणार आहे. So then take distance 1 unit distance. The distance between these 2 points. कोणत्या दोन बिंदूमध्ये अंतर घ्या, कारण आपण एक एक मांडल्यानंतर पुट पॉइंट ऑफ दिस कंपास, सपोज हियर P, on point P and draw a arc 1 unit distance. एक अंतरानं कंस मारायचं. सपोज आपण याला Q नाव दिलं इथं, Q. डिस्टन्स OP हे 1 युनिट असतं, 1 युनिट. आणि डिस्टन्स फ्रॉम दिस हे 0 आहे, खाली आपण O घेऊ. डिस्टन्स फ्रॉम दिस OP इज अ 3 युनिट. इथून काउंट करा 1 2 3, हे त्याला 3 युनिट, 1 युनिट झाली. तर इथे पण हा करायला आहे. सो देन टेक त्याने पुढे जॉईन दिस OQ बाय युजिंग रुलर and then take distance OQ in compass. कंपास मध्ये OQ इतकं अंतर घ्या. Put point of compass on this and draw an arc with this distance. आता कंपास मध्ये मी अंतर घेतलंय, हे अंतर असणार √5 अंतर असणार आहे. OQ हे √5 अंतर येतं. डिस्टन्स OQ √5 हे कसं येणार आहे आपण खाली पाहतोय, आपण पायथागोरस थेरम बघणार आहे आपण. अँड ड्रॉ दिस आर्क. जिथं आर्क इंटरसेक्ट होईल इथं √10 असणार आहे, इथं √10 अंतर असणार आहे. हा युजिंग पायथागोरस थेरम. आता आपण √10 कसं आहे बघू आपण. इन ट्रायंगल QPO, हा QPO राईट अँगल ट्रायंगल आलेला आहे. हा अँगल 90 बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम राईट. हायपोटेन्यूज झाला OQ स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर. आता इथं किंमत सबस्टिट्यूट करा. OQ आपल्याला शोधायचं आहे. OQ स्क्वेअर, OP किती आहे, हे अंतर 3 युनिट आहे, 3 स्क्वेअर होईल, प्लस PQ हे 1 युनिट आहे, 1 स्क्वेअर, विच इक्वल टू 3 स्क्वेअर 9, 1 स्क्वेअर 1. सो OQ स्क्वेअर इज इक्वल टू 9 + 1 10 आलं. टेक स्क्वेअर रूट. आपल्याला OQ फाइंड आउट करायचं आहे. OQ इज इक्वल टू √10. हे म्हणून आपण टाकलेलं हे जे OQ अंतर घेतलेलं आहे हे √10 आहे. हे √10 आपण घेतलं, इथं जे पॉईंट येईल तो √10. अशा पद्धतीने तुम्ही 5
√5 दाखवताना काय करायचं इथं घ्यायचं 2 वरती हे अंतर 2 घ्यायचं, इथे एखादा बिंदू घ्या आणि हा 2चा स्क्वेअर 4 येईल आणि हा 1 स्क्वेअर 1 येईल, 4 + 1 5 √5 येईल. अशा पण आपल्याला पूर्ण करता येईल. देन टेक क्वेश्चन नंबर 4 फ्रॉम दिस practice it. Write any 3 rational numbers between 2 numbers given below. तुम्हाला खाली काही एक्झाम्पल दिलेत, त्याच्यामध्ये 2 संख्येचे जोडे दिलेत, त्याच्यामधल्या 3 रॅशनल नंबर लिहायचे. आम्ही एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 1 -4.5 अँड -4.6. असं आपल्याला वाटतं की या दोन्हीच्या मध्ये 3 संख्या लिहायची आहेत. 4.5 नंतर आपण काउंट करताना 4.6 काउंट करतो, म्हणजे या दोन्ही दरम्यान एकही नंबर नाही असं आपल्याला वाटतं. बट देअर इज अनन्युमरेबल नंबर बिटवीन एनी टू नंबर्स, एनी टू इंटिजर्स. 2 पूर्णांकांच्या मध्ये, 2 संख्येच्या मध्ये अनंत रॅशनल नंबर असतात. तर कशा बघा, -4.5 इज इक्वल टू -4.50. मी एक 0 10 मल्टिप्लाय करतो, एक 0 वाढवतो इथं. -4.6 इज इक्वल टू -4.60. आता बघता तुम्ही हे दोन बघा, -4.50 आणि -4.60 झाले. तर त्याच्यामधले आपल्या 3 नंबर फार सोपे पडतील. 50 ते 60च्या मधले द नंबर राईट बिटवीन 50 to 60. The 3 numbers is equal to -4.51 येईल, -4.52 येईल, -4.53, -4.54, -4.55. आपल्याला 3च लिहायचे आहेत. कोणते 3 लिहायचे म्हणजे आपल्याला 10 येतील. इफ वी इन्क्रीज 2 0, तर आपण याच्यावरती 2 शून्य वाढवले, this number becomes -4.500 minus -4.600. होईल नो. आता मग 500 ते 600 याच्यामध्ये 99 संख्या येतात, याच्यामध्ये 99 दाखवता येतील. इथं आपल्याला 50 ते 60 मध्ये 9 दाखवता येतील. आपल्याला 3च लिहायचे आहेत. सो वी कम्प्लीट दिस एक्झाम्पल. ह्या नंबर आपल्याला 3 नंबर्स आले. देअरफॉर 3 numbers is equal to हे नंबर आलेले आहेत. सो here we complete the practice set 2.2. Thank you.